बीड जिल्ह्यामधल्या 3 विधानसभा सोडायला सांगा धनगर समाजाला. भाऊ आहे ना, आमचं मतदान घेत आलंय ना आतापर्यंत. तुम्ही माजलगाव सोडायला सांगा, गेवराई सोडायला सांगा, इकडे जालन्यामध्ये घनसावंगी सोडायला सांगा. जरांगी कोण आहे? कोण आहे जरांगी? कोण काय मुख्यमंत्री आहे? नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये आता विधान परिषदेच्या निवडणूक होऊ घातल्या असून आत्ताच थोड्या वेळापूर्वी लक्ष्मण हाके यांनी सुद्धा बावनकुळे यांची भेट घेतली आहे आणि चर्चा ही होते की लक्ष्मण हाके सुद्धा विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. आपल्यासोबत लक्ष्मण हाके स्वतः आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सर, काय सांगाल? आत्ताच तुम्ही बावनकुळे साहेबांची भेट घेतली. चर्चा अशी आहे की तुम्ही विधान परिषदेसाठी इच्छुक आहात. मी विधान परिषदेसाठी इच्छुक नाही. मी मागणारा कार्यकर्ता नाही. मी भाजपचा काही कार्यकर्ता नाही. लक्ष्मण हाके हा लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं विधान परिषद वगैरे मागायचा प्रश्नच उपस्थित होत नाही. चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे ओबीसींसाठी बनवण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि ओबीसींचे प्रश्न सोडवणे यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. ओबीसींच्या प्रश्नावर आवाज उठवणे यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यामुळं विधान परिषद मागणं वगैरे आम्ही मागणारे नाही आहोत, आम्ही लढणारे कार्यकर्ते. पण काय तुमची इच्छा आहे परिषदेवर जाण्याची? इच्छा, अरे आम्ही लढणारी माणसं आहोत. एक परिषद घेऊन एवढ्या 50-60% ओबीसींचे प्रश्न सुटणार आहेत का? त्यामुळं आम्ही आमच्या मागच्या पिढ्यांनी ज्या चुका केल्या त्या आम्ही इथून पुढे चुका करणार नाही आहोत. आम्हाला बॅकडोअर एंट्री वगैरे वगैरे ह्या गोष्टीसाठी आम्ही जन्माला आलो नाही. आम्ही जनसामान्यांच्या प्रश्नावर लढू, भिडू, भांडू. आमचा बळी गेला तरी चालेल, पण आम्ही कुणाचे तरी हंजी करून आम्हाला द्या आम्हाला द्या आम्ही भीक मागणारे नाही आहोत. ओबीसीच्या कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही त्यांची भेट घेतात? काय बघा, 18 महामंडळ आहेत वेगवेगळ्या जात समूहांची. महामानवांच्या संतांच्या नावानं ही महामंडळं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घोषणा केल्या गेल्या होत्या. त्यांना साधा अध्यक्ष भेटत नाही, त्यांना ऑफिस भेटत नाही, साधा एक शिपाई भेटत नाही, बजेट भेटत नाही त्यांना. हे प्रश्न आहेत. आणि आत्ताच्या लोकल बॉडीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये ओबीसीचं आरक्षण हे हिरावून घेतलंय. ही फॅक्ट मी त्यांच्या समोर मांडली आणि अशा अनेक प्रश्नावरती बोलणं झालं. विधान परिषद वगैरे असलं काही नाही. सध्या जनगणना सुरू होणार असून आता त्याच्यामध्ये ओबीसी साठी काही रकाने नाही, कॉलम नाही, अशी चर्चा होते. बघा, सेन्सस होईल पण कास्ट वाईज सेन्सस होणार नाही. कारण एक फॅक्ट त्यामधली अशी आहे, 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये जोपर्यंत अमेंडमेंट होणार नाही, म्हणजे घटना दुरुस्ती होणार नाही, तोपर्यंत कास्ट वाईज सेन्सस होणे नाही. त्यामुळं ओबीसी संघटनांनाही माझं आव्हान आहे किंवा विनंती आहे आणि सरकारलाही विनंती आहे. कुणी कितीही म्हणलं की आम्ही जात वाईज जनगणना करणार नाहीत, होणार नाही. आणि मुळात 1948चा सेन्सस ऍक्ट दुरुस्त झाल्याशिवाय जातनिहाय जनगणना कोणीही करणार नाही. तुम्ही आपलं मतदान करायला जन्म घेतलाय, तुम्ही आपलं काही हक्क अधिकार मागण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही अजून पांघरून घ्या आणि झोपी जावा, असा माझा ओबीसी बांधवांना सल्ला असेल. सध्या महाराष्ट्रामध्ये पुतळ्याचं बरंच राजकारण होतंय. महाराष्ट्रामधली परिस्थिती ही थोडीशी चिघळत चालल्या, जाती समाजामध्ये तेढ निर्माण होतोय. महामानवांचे पुतळे बसले पाहिजेत, प्रेरणा मिळावी म्हणून बसलेच पाहिजेत निश्चित. आणि पुतळे बसत असताना एक शासनाची एक आचारसंहिता आहे, नियमावली आहे. कायदेशीररित्या पुतळे बसले पाहिजेत. जिल्हा पुतळा समिती असते, तिच्या सल्ल्यानं बसली पाहिजे. आणि चांगल्या भावनेनं जर पुतळे बसत असतील तर त्याचं स्वागत आहे. पण कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं, कुठल्या तरी क्षेत्रावरती जाऊन जिथं पुतळा बसवला की दंगल निर्माण होईल, असं जर कोण मनात हेतू ठेवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जर कोण कायदे पायदळी तुडवून जर कोण काय करत असेल तर त्याला आमचा विरोध असेल. मनोज जरांगे यांनी ज्यावेळेस आझाद मैदानला बोराडे यांची भेट घेतली त्यावेळेस म्हणलं होतं आता मराठा आणि धनगर एकत्र येऊन आंदोलन करू आणि एकत्र राहू, असं त्यांनी बोलले. त्यानंतरच हे धनगर मराठा सुरू झालं का? हे बोलाची कडी बोलाचा भात आहे. अरे धनगरांचं आणि ओबीसींचं आरक्षण तू काढून घेतलंय, त्यांच्या अनात माती कालवली आणि परत तू म्हणतोय भाऊ, हे कसं होईल बरं? ओबीसी मधून तुम्ही आरक्षण घेताय आणि त्याच वेळी म्हणताय धनगर आणि मराठा कसे एकत्र येतील बरं? बरं, आतापर्यंत धनगर समाजाच्या अनेक पिढ्यांचं शोषण करणारी जमात कोण आहे? त्यामुळे असं स्टेजवर येऊन बोलून चालणार नाही ना. बीड जिल्ह्यामधल्या 3 विधानसभा सोडायला सांगा धनगर समाजाला. भाऊ आहे ना, आमचं मतदान घेत आलंय ना आतापर्यंत. तुम्ही माजलगाव सोडायला सांगा, गेवराई सोडायला सांगा, इकडे जालन्यामध्ये घनसावंगी सोडायला सांगा. 3 जागा सोडायला सांगा. मग भाऊ आपण ठरवू.
त्यामुळे हे लबाडा घरचं आमंत्रण. जरांगे कोण आहे जरांगे? कोण काय मुख्यमंत्री आहे? कोण काय सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत, तज्ज्ञ, कोण आहे? कोण आम्हाला न्याय देणारा आणि एकत्र येऊ म्हणणारा? त्यामुळे हे असली कोल्हेकोई आहे जरांगेची. याला आम्ही जास्त किंमत देत नाही. हे होते लक्ष्मण हाके. विधान परिषदेसाठी मी इच्छुक नाही, तर ओबीसीच्या काही कामांसाठी मी बावनकुळे यांची भेट घेतली होती, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.